ठीक आहे, चांगलं आहे, करा स्पर्धा करा. राऊतसाहेब, आता दुसरा विषय आहे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा. रोहित पवार यांनी 2 प्रेझेंटेशन सादर केल्यानंतर पुन्हा उद्या ते आणखी एक प्रेझेंटेशन सादर करतायत. त्याआधी जी माहिती समोर येते की अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता आहे आणि ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार असं म्हणतात 5 दिवसांपूर्वीच मी शंका उपस्थित केली. एक लक्षात घ्या, अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे आणि रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबाचे महत्त्वाचे घटक आहेत. ते विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना जर संशय असेल आणि सरकारच्या तपासावर विश्वास नसेल तर इतकं मोठं कुटुंब आहे, महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातलं, देशातलं, त्यांनी जर स्वतंत्र एजन्सी मार्फत काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. इतका मोठ्या नेत्याचा मृत्यू संशयास्पदरित्या होतो आणि कुटुंबाचा सरकारी तपास यंत्रणेवरती विश्वास नाही. माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या, ज्यासाठी ते भाजपात गेले, ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता. ती फाईल इथून अमित शहाकडे गेली क्लोज करण्यासाठी, पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले, तुमची फाईल बंद झालेली नाही दादा. आणि मग दादा म्हणाले, तुमची फाईल आमच्याकडे आहे. इथून ती सुरुवात झाली. ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपाबरोबर गेले ते कारण संपलंच नाही. त्याच्यामुळे दादांनी मागे फिरण्याचा जो एक पुनर्विचार सुरू केला, तिथून या सगळ्या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली. अमित शहाने ती फाईल बंद करण्यास नकार दिला. आपण जर कोणाला मिळाली तर त्या फाईलची शेरे जाऊन पाहू शकता. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याची जी फाईल आहे, जे कर्ज, जो कर्जाचा विषय आहे त्या संदर्भातला वित्तीय संस्थांचा, त्यात घोटाळा झाल्यामुळे जरंडेश्वरची संपत्ती जप्त करण्यात आली होती, दादांची वगैरे. पण ती फाईल अचानक उघडण्यात आली आणि केंद्रीय सहकार मंत्र्यांनी ती चौकशी थांबवू नये, फाईल क्लोज करू नये, अशा प्रकारचा शेरा मारून ते फाईल महाराष्ट्रात पाठवली. आणि त्यानंतर महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यापासून दादा विरुद्ध भाजपा हे सुरू झालं. आणि जर ज्या कारणासाठी मी आलो, सुरक्षा मागण्यासाठी, प्रोटेक्शन मागण्यासाठी, तेच मिळत नसेल तर इथे थांबायच्या कशा करता. त्यातून मग विलिनीकरणावरती आणि एकत्र येण्यावरती चर्चा सुरू झाली. हा विषय एवढाच आहे आणि माझ्याकडे एवढीच माहिती आहे. धन्यवाद. बस झालं आता, बस झालं. शासकीय दुखवट्याच्या दरम्यान ते झालं, ते आलंय ना, ते आज आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाई केलेली आहे. बोला, और क्या है, बोलिए. पाच पवारांना क्लीन चिट मिळालेली आहे. अधिकृतरित्या आज अहवाल समोर झालेला आहे. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पाच पवारांचा कुठलाही थेट संबंध नाही. खारगे समितीचा अहवाल बावनकुळेंपुढे सादर झाला आहे आणि व्यवहारासाठी मदत केलेल्या 2 अधिकाऱ्यांवर मात्र कारवाईची शिफारस केली. बघा, अद्याप हा अधिकृतपणे अहवाल समोर आलेला नाही. या जरतरच्या बातम्या आहेत आणि सूत्रांच्या बातम्या आहेत. पण मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात, एवढंच मी सांगू इच्छितो. जेव्हा पूर्ण अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू कायद्यापुढे सर्व समान आहेत की नाही, हे नंतर पाहू. अब्दुल सत्तारांचा बोलिए. विषय आहे. अब्दुल सत्तारांनी भारत पाकिस्तान सामन्याचा विषय आहे. राऊतसाहेब, एक भारत पाकिस्तान सामन्यासंदर्भातला विषय आहे. राऊतसाहेब, संपला विषय. एक आप बोलिए, आप बोलिए. संदर्भातला विषय आहे. प्रेसिडेंट है वो आज मुंबई दौरे पर है, वो और प्रधानमंत्री जो है मोदी, उनकी एक मुलाकात होने वाली है, एमओयू डील होने वाली है. आप कैसे देख रहे हैं? देखिए, अच्छी बात है. फ्रांस के अध्यक्ष
प्रेसिडेंट मिस्टर मैक्रोन ये भारत के दौरे पर है। मोदी जी के साथ वो मुंबई में आएंगे, मोदी उनको मुंबई घुमाएंगे, गेटवे ऑफ इंडिया लेके जाएंगे, हाँ, और कुछ करेंगे। पहले जब विदेशी कोई मेहमान आते थे तो अहमदाबाद लेके जाते थे। ये पहली बार देखा मैंने कि विदेशी मेहमान को मोदी जी मुंबई में लेकर आ रहे हैं। मैक्रोन ने कहा होगा मुझे मुंबई देखनी है, अहमदाबाद में क्या है। मुंबई भारत की आर्थिक राजधानी है, तो प्रेसिडेंट ने कहा होगा कि मुझे मुंबई में ही बैठना है। लेकिन आपने देखा होगा पूरे मुंबई में भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट ने ये मैक्रोन के स्वागत के जो पोस्टर और होर्डिंग और